नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। तळोदा राजपथावर जीवघेण्या नाल्यात गट शिक्षणाधिकाऱ्यांची स्विफ्ट कार अडकली। पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा भयानक नमुना समोर। तळोदा शहरात नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस गाठणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। शहराबाहेरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तयार करण्यात आलेला राजपथ आज जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। अर्धवट काम, रस्त्याच्या मधोमध उघडा सांडपाण्याचा नाला आणि त्यातूनच वाहतूक हीच तळोद्याची सध्याची परिस्थिती। आज बुधवार रोजी सकाळी सुमारे 10 वाजता गट शिक्षणाधिकारी आपल्या स्विफ्ट कारने या मार्गाने जात असताना त्यांच्या कारचा थेट नाल्यात अडकून अपघात झाला। कारचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। कार बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र सर्व निष्फळ ठरले। अखेर ट्रॅक्टरच्या मदतीने कार बाहेर काढावी लागली। यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते। विशेष म्हणजे हा नाला तळोद्याच्या मुख्य गटारीचे सांडपाणी वाहून नेणारा असून तो कायम पाण्याने भरलेला असतो, त्यामुळे हा रस्ता आता अपघाताचा सापळा बनलाय। नागरिकांचा संताप शिगेला। स्थानिकांनी अनेक वेळा पालिकेला लेखी निवेदने देऊन दुरुस्तीची मागणी केली, मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। आता प्रश्न एकच, अजून किती अपघात झाल्यावर पालिका जागी होणार? तात्काळ दुरुस्तीची मागणी जोर धरत असून नागरिक आक्रमक झाले आहेत। लाला चव्हाण, प्रतिनिधी वडाळी, शहादा। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।